मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम तर दिलगिरी व्यक्त करतो की हा विषय घेऊन मी थोडंसं उशिराच आपल्या सगळ्यांच्या समोर आलो आहे. मजबुरी होती, अडचण होती, व्यस्तता होती. काल दिवसभर पाहुणे घरी होते, त्याच्यामुळे मला व्हिडिओ करणं झालं नाही. परंतु हा विषय इतका महत्त्वाचा आहे आणि याच्यावरती आपल्याशी संवाद साधणं, माझे विचार मांडणं, आपले विचार ऐकणं किंवा वाचणं हे मला वाटलं की आवश्यक आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जे युद्ध चाललेलं होतं एक प्रकारचं, तर त्याच्यामध्ये सीज फायर म्हणजे आता दोन्हीकडनंही युद्ध होणार नाही अशा पद्धतीची युद्धबंदीची घोषणा ही परवा झाली. भारतासारख्या म्हणजे पाकिस्तानच्या बाबतीमध्ये हे कुणी केलं असतं तर मी समजू शकलो असतो, कारण पाकिस्तान काय आहे काय नाही काय कमजोर राष्ट्र आहे. परंतु भारतासारख्या बलाढ्य प्रबळ आणि एक स्वाभिमानी राष्ट्राच्या बाबतीतली युद्धबंदीची घोषणा ही अमेरिकेत बसून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी करावी हे भारतासाठी थोडंसं अपमानजनक आणि कमीपणाचं आहे असं मला वाटतं. जी काही युद्धबंदीची घोषणा असेल ती भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्राच्या राष्ट्रप्रमुखांनी, पंतप्रधानांनी किंवा सैन्याच्या प्रमुखांनी ही एकाच वेळेला येऊन त्यांनी पाकिस्तानमधून आणि आपल्या लोकांनी भारतामधून अशा पद्धतीने समजा 4 वाजता तुम्ही तिकडे बसा, आम्ही इकडे बसतो आणि एकदाच आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊ आणि तुम्ही तिकडनं घोषणा करा, आम्ही इकडनं घोषणा करतो, अशी एक संयुक्त घोषणा एक वेळ साधून ह्या दोन राष्ट्राच्या लोकांनी जर केली असती तर हे दोघांसाठीही सन्मानजनक राहिलं असतं. अर्थात मी जसं आपल्याला म्हणालो की पाकिस्तानचं काही आपल्याला घेणं नाही, पण आपण भारतीय आहोत, आपल्याला आपल्या देशावरती प्रचंड अभिमान आहे आणि आपण त्या भारत देशाचे नागरिक आहोत किंवा वारसदार आहोत ज्या देशाचं पंतप्रधानपद इंदिरा गांधींच्या सारख्या एका अतिशय स्वाभिमानी महिलेनी किंवा पंतप्रधानांनी भूषवलेलं आहे, की जिने अमेरिकेला कधीच मोजलं नाही, मापात घेतलं नाही. आणि त्याच्यानंतर अटल बिहारी वाजपेयींच्या सारख्या एका पंतप्रधानांनी आपलं प्रमुख पद भूषवलेलं आहे, की ज्यांनी सुद्धा कधी अमेरिकेला मोजलं नाही. आपल्या देशाच्या स्वाभिमानाची, हक्काची जेव्हा जेव्हा गोष्ट आली तेव्हा हे दोन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी अतिशय ठामपणे, अतिशय स्वाभिमानाने उभे राहिले. हे अनुभवलेले आपण या भारताचे नागरिक आहोत आणि दुर्दैवाने आता आपल्याला एक असा पंतप्रधान लाभलेला आहे की ज्याच्या देशाच्या युद्धबंदीची घोषणा हे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष अमेरिकेमधून ट्विट करून करतो आणि ते आपण मान्य करतो. एवढे दुर्दैवी दिवस आपल्याला भारतामध्ये आज अनुभवायला मिळत आहेत. खरोखर वाईट वाटतं की हे कसा आपल्या देशाचा पंतप्रधान आहे की ज्याला एवढासुद्धा बरं या माणसाला जे एक लेगेसी लाभलेली आहे पंतप्रधान पदाची, ते ठीक आहे, तुम्ही काँग्रेसच्या एका पंतप्रधानाचं मान्य करा न करा इंदिरा गांधींचं, परंतु कमीत कमी स्वतःच्या पक्षाचे जे पंतप्रधान राहिले अटल बिहारी वाजपेयी त्यांचं तरी मान्य करा, त्यांचा तरी स्वाभिमानी बाणा या व्यक्तीने घ्यायला पाहिजे होता. परंतु दुर्दैवाने तसं काहीच घडलं नाही आणि माझ्या देशाचा आणि माझ्या देशाच्या पंतप्रधानाचा असा अपमान अमेरिका करते किंवा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष करतो हे खरोखर माझ्यासारख्या एका देशभक्तासाठी क्लिष्टदायक आहे. परंतु आता नशिबाला हे आहे आता आपण काय करू शकतो. ज्यामुळे युद्धबंदी झाली, कशी झाली, काय झाली ते तर मी आता आपल्याला सांगितलं आणि ती कशी भारतासाठी अपमानजनक आहे हेही मला आपल्याला सांगितलं. ती युद्धबंदी झाल्याच्या नंतर एक पराभूत किंवा पराभवाची भावना किंवा ती मानसिकता आली. खरंच सांगतो, विनाकारण, काही कारण नाही. आपल्या सैन्याने एवढा मोठा पराक्रम गाजवला या कालच्या 3-4 दिवसामध्ये. ज्या पद्धतीने पाकिस्तानमधले आतंकवाद्याचे अड्डे त्यांनी उद्ध्वस्त केले, तो खरोखर मोठा पराक्रम आहे आणि त्याच्यासाठी निर्णय घेतल्याबद्दल केंद्र सरकारचं आणि राबवल्याबद्दल सैन्याचं हे आपण अभिनंदनच केलं पाहिजे. आपण एवढे करंटे असू नये. मी अगदी काँग्रेस समर्थक आहे, जीवनात काँग्रेस सोडून कधी कोणाला मतदान केलेलं नाही, तरीही मी एवढं करंट असू नये की मी केंद्र सरकारमध्ये जे लोक आहेत ते माझ्या विरोधी विचाराचे आहेत म्हणून त्यांचं मी अभिनंदन करू नये. त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि सैन्याचंही मी अभिनंदन करतो की त्यांनी अंमलबजावणी अतिशय चांगल्या पद्धतीने केली. फक्त एवढंच वाटतं की याचा शेवट यांना नीट करता यायला पाहिजे होता. ज्या निर्धाराने तुम्ही तो निर्णय घेतला आणि राबवला तोच निर्धार तुम्हाला शेवटपर्यंत टिकवता यायला हवा होता आणि त्याचा शेवट तुम्ही भारताच्या स्वाभिमानामध्ये करायला पाहिजे होता. चुकी होताना दिसत नाही.
परंतु जी कारवाई केली गेली ती प्रभावीपणे केली गेली, ती परिणामकारकरित्या केली गेली. त्यांचे आतंकवादी ठिकाणे ज्या पद्धतीने आपण उद्ध्वस्त केले ते खरोखर अभिनंदनास पात्र आहे. हां, एवढंच होतं की त्या हल्ल्याची मर्यादा जर आपण पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरपर्यंतच जर ठेवली असती आणि प्रत्यक्ष पाकिस्तान या देशाची जी सीमा आहे त्याच्यामध्ये जर आपण ते हमले जर केले नसते तर थोडंसं बरं झालं असतं. पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर हा वादग्रस्त भूभाग आहे, वादग्रस्त प्रदेश आहे. त्याच्यामध्ये आपण काहीही केलं असतं तर तेवढं झालं नसतं. जसं की आपण सर्जिकल स्ट्राईक जे केले होते त्यावेळेस ज्या काही आपण मर्यादा पाळल्या होत्या किंवा काळजी घेतली होती तशीच जर आताही या ह्याच्यामध्ये घेतली गेली असती, पाकिस्तानला एवढी कणकण करण्याची संधी मिळाली नसती असं मला वाटतं. बाकी केलेल्या पराक्रमाबद्दल आपण सेनेचं कौतुकच केलं पाहिजे आणि तो निर्णय घेतल्याबद्दल केंद्र सरकारचंही आपण अभिनंदनच केलं पाहिजे. यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही. पण प्रश्न हा उरतो की हे करणं अपेक्षित होतं का? हे कशासाठी केलं गेलं? तर भारतावरती एक आतंकवादी हमला झाला काश्मीरमध्ये नागरिकांवरती, भारतीय नागरिकांवरती. त्याच्यामध्ये 26 लोक मारले गेले. त्याचा बदला आपल्याला घ्यायचा होता. मग तो बदला घेताना आतंकवादी ठिकाणं उद्ध्वस्त करणं हे त्या बदल्याचं उद्दिष्ट असू शकतं का? तर नाही. ज्या लोकांनी हमला केला त्यांना पकडणं आणि त्यांना शिक्षा देणं, त्यांना धडा शिकवणं त्यांच्या माध्यमातून हे गरजेचं होतं. त्याच्यामुळं आजही एवढं सगळं झाल्यानंतरही मूलभूत प्रश्न आणि मूलभूत कारवाई ही अनुत्तरित आहे की ज्यांनी हमला केला ते कुठं आहेत आणि त्यांच्यावरती काय कारवाई केली गेली आहे. ते सापडलेत का? त्यांना पकडलं गेलं आहे का? किंवा ते मारले गेलेत का? याबद्दलचं कुठलंही ठोस उत्तर भारतीय नागरिकांना अजूनही केंद्र सरकारकडनं मिळालेलं नाही. त्याच्यामुळे उगीच स्वतःची पाठ थोपटून घेण्याची आवश्यकता नाही आहे. खरं तर या लोकांना ज्यांनी कुणी आपले निष्पाप 26 लोक मारले त्यांना लाल चौकात फाशी दिली पाहिजे. कोड्यांनी त्यांचं अंग सोलून काढलं पाहिजे. अशा पद्धतीची शिक्षा दिली पाहिजे त्या काश्मीरच्या लाल चौकामध्ये की जीवाचा थरकाप उठला पाहिजे. पुन्हा कुणी करण्याची धाडस किंवा हिंमत नाही केली. सगळे कायदे बाजूला ठेवून या लोकांना शिक्षा करायला पाहिजे होती. कारण यांनी तो हल्ला करताना, निष्पाप लोकांना मारताना कुठले कायदे पाळले होते? म्हणून यांच्याबद्दल आपण कायदे पाळणार आहोत. असल्या लोकांना शिक्षा करताना कायद्याचा सुद्धा विचार करण्याची आवश्यकता नाही असं एक भारतीय नागरिक आणि मन हे माझं म्हणतं आहे. त्याच्यामुळे त्यांना अजूनही त्यांच्यावरती कुठलीही कारवाई झालेली नाही. ते अजूनही मोकाट आहेत. अजून काही नवीन नियोजन ते करत असतील, अजूनही काही निष्पाप लोकांचे जीव त्याच्यामध्ये जातील. त्याच्यामुळे मूलभूत प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत की ज्यांनी हा हमला केला ते कुठे आहे? केंद्र सरकार, त्याचं गुप्तचर खातं, गृह खातं म्हणजे नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे कोणी ते अजित डोवाल नावाचे एक प्राणी आहेत ते, यांचं हे सपशेल अपयश आहे की तुम्हाला अजूनही त्यांना शोधता आलेलं नाही, त्यांना पकडता आलेलं नाही, शिक्षा करणं तर दूरच राहिलं. त्याच्यामुळे हे अपयश अजूनही तुमच्या कपाळावरती कलंक आहे आणि आपल्याला ते शल्य आहे की हे अजूनही मोकाट आहेत, ते अजूनही मोकळे आहेत, यांच्यावरती कसलीही कारवाई आहे. यांना ज्या लोकांनी प्रोत्साहित केलं तुम्ही त्यांच्यावरती कारवाई केली, पण प्रत्यक्ष ज्या लोकांनी ते अंमलबजावणी केली, ज्या लोकांनी प्रत्यक्ष मारलं ते लोक अजूनही मोकाट आहेत, अजूनही मोकळे सुटलेले आहेत. आणि हे शल्य प्रत्येक भारतीयाच्या छातीमध्ये टोचणी देत आहे. यांनी मारलं ते कुठं आहे? त्यांना का अजून पकडलं गेलेलं नाही? त्यांना जेव्हा पकडलं जाईल आणि त्यांना जेव्हा कंठस्नान घातलं जाईल तेव्हाच खऱ्या अर्थाने एक धडा शिकवला असं आपण म्हणू शकू. बाकी या कारवायांचं फार ठीक आहे, आपण अभिनंदन करू, आपण कौतुकही करू. फार कौतुक करण्याची आणि फार अभिनंदन करण्याची तोपर्यंत आवश्यकता नाही जोपर्यंत ज्या लोकांनी हे केलं आहे त्यांना शोधण्यामध्ये, त्यांना पकडण्यामध्ये आणि त्यांना शिक्षा देण्यामध्ये केंद्र सरकारला यश येत नाही. आणि खरंच सांगतो, या सगळ्या प्रकरणानंतर केंद्र सरकारची आप गेली आहे, नरेंद्र मोदींची आप गेली आहे, अमित शहांची आप गेली आहे. म्हणजे ज्या पद्धतीने हे हमला झाला त्याला तुम्हाला भनकसुद्धा लागू दिली नाही त्या अतिरेक्याने. तुमची यंत्रणा इतकी ढिल्ली आहे, इतकी गाफील आहे आणि इतकी निष्क्रिय आहे की तुम्हाला कळालं नाही. 2-2 हजार पर्यटक जिथं गोळा झाले होते तिथं हमला होईल हे तुम्हाला साधी माहितीसुद्धा मिळू शकली नाही. तर हमला झाल्याच्या नंतर तुम्ही त्या लोकांचा पत्ता लावू शकला नाही, त्यांना पकडू शकला नाहीत आणि तुम्ही जे पाकिस्तानवरती कारवाई केली त्या कारवाईमध्ये सुद्धा तुम्हाला नामुष्की आणि अपमानजनक समझोता करावा लागला की ज्याची घोषणा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केली आणि ती घोषणा केल्यामुळे पाकिस्तानच्या लोकांना विनाकारण असं वाटते की हा आमचा विजय आहे आणि हा भारताचा पराभव. काहीही आवश्यकता नव्हती. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींनी काहीही म्हणा पण भारतीय जनमनामध्ये
केंद्र सरकारची आप 100% गेलेली आहे, नरेंद्र मोदींची आप गेली आहे, अमित शहांची आप गेली आहे आणि अजित डोवालची तर 200% गेली आहे. आणि जी काही ते परराष्ट्र मंत्री आहेत ना, शंकर का काय कोणीतरी काहीतरी नाव, मला तर नावसुद्धा लक्षात राहत नाही, इतके ते म्हणजे मला काही म्हणजे कुठं गेलं तुमचं ते परराष्ट्र धोरण आणि इतक्या लोकांना इतक्या देशांना तुम्ही भेटी दिल्या, मिठ्या मारल्या. त्यातला एक तरी देश या सगळ्या घटनेमध्ये आपल्या पाठीशी उभा राहिला का? एक सुद्धा उभा राहिला नाही. पाकिस्तानला जेव्हा IMFमधून फंडिंग केलं गेलं 8,500 कोटी रुपयाचं, त्या बैठकीतनं फक्त आपण एकटे वॉकआउट झालो, इतर कुणीही त्या मदतीला देण्याला विरोधसुद्धा केला नाही. म्हणजे आपल्यासोबत कुणीही उभं राहिलं नाही, ही वस्तुस्थिती यांनी मान्य करावी लागेल. उगे रिकामी पाठ थोपटून घेण्यामध्ये अर्थ नाही. यांचं परराष्ट्र धोरण एवढं कमजोर आहे, यांचं संरक्षण विभाग एवढा कमजोर आहे, यांचं गृह खातं एवढं कमजोर आहे, यांचं गुप्तचर खातं एवढं कमजोर आहे आणि जे यांचं सल्लागार मंडळ आहे ते सुद्धा एवढं कमजोर आहे की युद्धबंदीची घोषणा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष करतो आणि तुम्ही बघत बसता. एक साधं स्टेटमेंट पुढं येऊन तुम्ही पाकिस्तानच्या पंतप्रधानाचं त्यांच्या संसदेतलं भाषण ऐकलं या हमल्यानंतरचं, पण भारताच्या पंतप्रधानाचं कुठं तुम्ही या हमल्याबद्दलचं भाषण ऐकलं आहे का? नाही. हे मनमोहन सिंगला मोहन सिंग म्हणायचे आणि हे कोण आहेत? जीभ उचलून अजून हे बोललेले सुद्धा नाहीत. त्यांनी संसदेचं अधिवेशन घेतलं, त्यांनी आवाहन केले की सगळ्या पक्षांनी एक यावं म्हणून. यांनी कुठं संसदेचं अधिवेशन घेतलं? विरोधी पक्ष आज मागणी करतो की तुम्ही संसदेचं संयुक्त अधिवेशन घ्या आणि त्याच्यामध्ये हा विषय चर्चेला आणा. मला वाटत नाही की चर्चेला आणतील म्हणून, कारण यांना चर्चा करायचीच नसते, फक्त मन की बात करायची असते, तीही स्वतःच्याच. दुसऱ्याच्या मन की बातचा ह्यांचा विषयच नाही. इतकं मोठं अपयश, इतकी मोठी फजिती आणि इतकी चुकीची कार्यपद्धती या सगळ्या प्रकरणामध्ये यांनी अवलंबली. ह्यांना कशाचा थांगपत्ता लागला नाही की कशा पद्धतीने काय घडलं शेवटच्या टप्प्यामध्ये. म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्धबंदीची घोषणा करतानाचा जो शेवटचा टप्पा होता त्याच्यामध्ये काय घडतं यांना कळालं नाही. पाकिस्तानला मदत मिळताना हे एवढी मोठी घटना घडल्यानंतरही रोखू शकले नाहीत. इतकं यांचं हे सगळं अपयश आहे, इतकं मोठं यांचं कच्चं आहे. हे डोळे उघडून धाकसुद्धा डोळे मोठे करून हे कोणाला दाखवू शकत नाहीत, अशी यांची परिस्थिती आहे. इंदिरा गांधी बनणं एवढं सोपं नसतं. मी परवाही म्हणालो, गांधी बनणंच एवढं सोपं नाही, इंदिरा गांधी बनणं तर लांबच राहिलं. अशी ही वस्तुस्थिती आणि परिस्थिती आहे. मी ते एवढंही म्हणेन, अटल बिहारी वाजपेयी बनणं सुद्धा सोपं नाही. तुम्ही इंदिरा गांधी बनणं सोडून द्या, तुमच्या पक्षाचे जे आद्यस्थान असलेले जे नेते होते शीर्षस्थानी अटल बिहारी वाजपेयी, ते सुद्धा तुम्ही अजून बनवू शकलेलं नाही. इतकीही दुर्दैवी प्रसंग आहे. आणि हा हमलाच मुळात राजकीय फायदा घेण्यासाठी केला गेला असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण आपण बघा, यांना लोकसभेच्या निवडणूक लक्षात आलं आहे की राम मंदिर बांधून, आता राम मंदिर बांधलंच होतं हिंदू लोकांच्या भावना जागा करण्यासाठी, ते बांधून आणि हिंदू लोकांच्या भावना जाग्या झाल्या नाही तर आपल्याला मतदान मिळालं नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि हे यांना दिसून आलं आहे. म्हणून त्यांच्या लक्षात आलं की उठसूट पाकिस्तान केल्याच्याशिवाय आणि पाकिस्तानवर हमला केल्याच्याशिवाय आपल्याला लोक मतदान देत नाही, तर निवडणुकीत त्याचा फायदा होत नाही. याचीसुद्धा कुठंतरी झालं या हमल्याला आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. बाकी विचार आपण करा, आपण सज्ञान नागरिक आहात या भारत देशाचे. पण या सगळ्या प्रकरणामध्ये खाया पिया कुछ नाही गिलास तोडा बाराना अशी आपली परिस्थिती झालेली आहे. आपण काहीच हासिल केलेलं नाही, फक्त आतंकवादी ठिकाणं त्यांची उद्ध्वस्त झालेत ही वस्तुस्थिती. आणि त्यासाठी मी आधीच अभिनंदन केलं आहे. परंतु मूळ जे अतिरेकी ज्यांनी तो हमला केला ते आजही मोकाट आहेत आणि त्यांना पकडून शिक्षा दिल्याशिवाय आणि त्यांना लाल चौकात ते पण काश्मीरमधल्या शिक्षा दिल्याच्याशिवाय एक धडा ह्या जगाला आणि आतंकवाद्याला मिळणार नाही. आणि खऱ्या अर्थाने त्या 26 जणं जे गेले, आता तुम्ही ऑपरेशन सिंदूर म्हणताय, त्याचं पण आर्टवर्क वगैरे करून जाहिरात तयार करणं इतका निर्लज्जपणा. आणि सगळे जे भाजपचे जे ट्विटरवरचे हँडल्स होते सोशल मीडियावरचे, त्याच्यावरती जे रोज चाललं होतं किडसवाना गचाळ, ते सगळं किडसवाना प्रकार श्रेय घेण्याचा तुम्ही केला. तरीही सांगतो, असं ग्लॅमराईज करून नाही चालत. तुम्हाला जर खरंच सिंदूरची जर काही किंमत असेल तर तुम्ही ह्या आतंकवाद्याला पकडाल आणि लाल चौकात त्यांना शिक्षा द्याल, तेव्हा कुठं या सगळ्या पुसलेल्या कुंकुवाचं सार्थक होईल किंवा त्यांना खऱ्या अर्थानं एक बदला घेतल्याचं समाधान. धन्यवाद.